जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण बऱ्याच वेळेस ऐकतो आणि वास्तवसुद्धा की भारतामध्ये हजारो वर्षापासून, पुरातन काळापासून जाती व्यवस्था ही चालत आलेली रूढी परंपरा आहे वगैरे. आणि बऱ्याचशा वेळेस मागच्या पूर्वजांना आपण दोष देतो की त्यांनी जाती निर्माण केल्या, त्यांनी फलानं केलं. त्यांना अनेक गोष्टी आपण त्यांच्या माथी मारतो, कोणाच्या? आपल्या पूर्वजाच्या. कारण काय की त्यांनी ह्या जाती व्यवस्था निर्माण केल्याचा आपण मानतो. का मानतो? की जे इतिहासकार आहेत, इतिहासकारांनी त्यांचा इतिहास विकल्या जावा, खपल्या जावा म्हणून त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केलेली. त्याच्यामध्ये काही राजकारणी आहेत, त्यांचं राजकारण भागावं, चालावं या दृष्टीनं त्यांनी ही जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया. आता भरपूर इतिहासकारांची मतं आपण बघणारच आहोत. तर आपण इसवी सन पूर्वच्या काळामध्ये जाऊ. त्या ठिकाणी जाती व्यवस्था आहे का? होती का? होती तर कशी होती? या सर्व गोष्टी बघू आपण. तर चंद्रगुप्त मौर्य किंवा महाराजा पोरस यांच्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था नव्हती. काय होतं? वर्णव्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या प्रकारची जाती व्यवस्था होती. आणि त्या जाती व्यवस्थेनंतर 4 वर्ग, म्हणजे हे मुख्य 4 वर्ण झाले. या वर्णामध्ये 7 वर्ग पडले. कसे? तर शेतकरी, सैनिक, व्यापारी, कारागिरी, शिल्पकार, मजूर आणि सेवक अशा प्रकारचे हे 7 वर्ग पडले. कधीच्या काळामध्ये? महाराजा पोरस यांच्या काळामध्ये. आणि तो काळ म्हणजे इसवी सन पूर्व, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा काळ, म्हणजेच 300 ते 200 असा तो कालावधी. मग त्या काळामध्ये आपणा सर्वांना माहीतच आहे की सिकंदर हा भारतात आला. आता सिकंदर आणि महाराजा पोरस याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोलू. पुढील व्हिडिओ आपण तयार करू त्यांच्यासाठी. परंतु सध्या आपल्याला जाती व्यवस्था कधी आणि कशी आली आणि त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये होती का? कोणी सांगताय हजारो वर्षापूर्वी, काही इतिहासकार सांगतायत 5000 वर्षापूर्वी होती, काही इतिहासकार सांगतायत 2000 वर्षापूर्वी होती, काही म्हणतायत 1500 वर्षापूर्वी होती. मग ही जाती व्यवस्था त्या काळामध्ये होती का इसवी सनापूर्वी? ते आपण बघणार आहोत. तर महाराजा पोरस आणि सिकंदर हे आमनेसामने ज्यावेळेस आले, समोरासमोर. सिकंदर हा ग्रीक देशाचा, बेबीलोनमधून आलेला एक लढवय्या योद्धा असा होता की त्याचं स्वप्न होतं की जगाच्या पूर्ण पाठीवर माझ्या एकट्याची सत्ता निर्माण झाली पाहिजे. सिकंदर म्हणजेच ईश्वर, सिकंदर म्हणजे जग, अशी त्याची कल्पना होती, त्याची धारणा होती. आणि तो स्वतःला देव मानत होता. आता आपल्याकडे काही देव मानणारे ते वाकडे तोंड फिंड झालेले आहेत.
ते बी स्वतःला देव मानतात. ते आता ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. देव मानणं हा भाग वेगळा. सिकंदर स्वतःला देव मानत होता त्या काळामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये तो भारतावर चालून आला. त्याच्याबरोबर त्याचा सरसेनापती सेलुकस निकेटर नावाचा सेनापती हा पण होता. आणि ज्यावेळेस आमने-सामने महाराजा पोरस आणि सिकंदर आले, आता यांचा इतिहास मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगाल, पण आता आपल्याला मेन मुद्दा काय आहे, जाती व्यवस्था बघायची. मी थोडक्यात तुम्हाला त्यांचा परिचय सांगतोय. तर त्या दोघांची आमने-सामने लढाई झाली. त्या लढाईमध्ये सिकंदर परत गेला आणि त्याचा सरसेनापती हा सेलुकस निकेटर भारतातच राहिला. आणि भारतात राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, आंभी राजाच्या मदतीनं महाराजा पोरस यांना मारलं. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्याची सत्ता त्या भागामध्ये आली आणि चंद्रगुप्त मौर्याने मघानंदाला हरवून मगध देशामध्ये स्वतःची सत्ता स्थापन केली आणि चंद्रगुप्त मौर्य आणि सेलुकस आमने-सामने आले. त्याच्यामध्ये सेलुकस हरला निकेटर आणि सेलुकसनी आपली मुलगी हेलन ही चंद्रगुप्त मौर्याला लग्न लावून दिलं चंद्रगुप्त मौर्याबरोबर. आणि त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 300मध्ये किंवा 302मध्ये जे काही इतिहासकारांनी इतिहास लिहिला त्यांच्या म्हणण्यानुसार, मी माझं मत मांडत नाही, पण त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय की ते लग्न झाल्यानंतर तक्षशिला पाकिस्तानचा बराचसा भाग हा या सेलुकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याला दान दिला. लग्न लागल्यामुळे, आपली मुलगी दिल्यामुळे काय केलं त्यांनी, तो भेट म्हणून दिला. कोणाला? चंद्रगुप्त मौर्याला, सिंधचा भाग. आणि अशा परिस्थितीमध्ये सेलुकसचा एक राजदूत, त्याचा सेवक चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यामध्ये राहिला. त्या राजदूताचं नाव आहे मेगाथिनस. हा मेगाथिनस त्या इसवी सन पूर्वीच्या काळामध्ये भारतातला पहिला इतिहासकार म्हणता येईल. त्याने त्या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास लिहायला सुरुवात केली आणि इतिहास लिहित असताना चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यामध्ये राज्यपद्धती कशी होती त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वर्णन करताना मेगाथिनस लिहितो की या चंद्रगुप्त मौर्याच्या पाटलीपुत्र नगरीमध्ये 4 वर्ण आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे मुख्य 4 वर्ण आहेत. या वर्णानुसार इथला व्यवहार चालतो. आणि 7 वर्ग जे आहेत ते कसे आहेत, ज्यांच्या सहकार्याने राज्यकारभार व्यवस्थितरित्या चालतो, तो म्हणजे शेतकरी, सैनिक, त्याच्यानंतर व्यापारी, कारागीर, शिल्पकार, त्याच्यानंतर मजूर आणि सेवक. अशा प्रकारचे 7 वर्ग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले. त्यांच्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही जातीचा पातीचा उल्लेख केलेला नाही, आढळत नाही, लिहिलेला नाही. त्यांनी बारीक सारीक गोष्टी त्या इंडिका ग्रंथामध्ये लिहिलेल्या आहेत, परंतु जातीचा आणि या जातीपातीचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. आणि राजकीय दृष्ट्या तिथले कसे नियम वगैरे आहेत, प्रवेश घेण्यासाठी, राज्यामध्ये शिरण्यासाठी ओळखपत्र कसं लागतं,
आतमध्ये गेल्यानंतर राजदरबारामध्ये कसं वावरायचं, बाजारपेठेत कसं चालायचं, हे सगळे काही नियम वगैरे त्यांनी त्या इंडिका ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे. आपल्याला वेळ मिळाल्यास इंडिका ग्रंथाचं संशोधन करा, शोधा, वाचा. आणि बरेचसे असे इतिहासकार आहेत, महान विद्वान आहेत आपल्या देशामध्ये. त्यांचं म्हणणं आहे की जात ही 5,000 वर्षापासून भारतात अस्तित्वात होती, परंतु जात ही इसवी सन पूर्व काळामध्ये नव्हती. आणि विनाकारण पूर्वजाला दोष देण्यामध्ये अर्थ नाही. मी मागेच तुम्हाला सांगितलं, इतिहासाची पाने विखुरलेली आहेत, त्यांना एकत्रित करा, संघटित करा. आणि जे काही आपल्या देशामध्ये महान विद्वान आहेत, जे आपल्याच धर्मग्रंथांना, इतिहासांना नावं ठेवतात, अशांना काय करा, चपकार द्या. जे म्हणतात की पूर्वीपासून आपल्या लोकांनी जातीपातीचं राज्यव्यवस्था निर्माण केली, राजकारण केलं वगैरे प्रकार. तर सिकंदर भारतात येऊन गेल्यानंतर चंद्रगुप्त मौर्य यांचा राज्याचा ऱ्हास झाल्यानंतरच्या काळामध्ये जाती वगैरे व्यवस्था निर्माण झाली असेल, त्यात वाद नाही. आपण तो अभ्यास याच्यासाठी करायला लागलो आहे की खरोखर पूर्वीच्या काळामध्ये जाती व्यवस्था होती का. मग भारतीय ग्रंथामध्ये जो उल्लेख येतो की फलाना ब्राह्मण होता, फलाना गवळी होता, फलाना दूध विक्रेता होता, पण जो दुधाचा व्यवसाय करायचा त्याला गवळी म्हटलं जायचं, जो सोन्याचा व्यवसाय करायचा त्याला सोनार म्हटलं जायचं, जो मातीचा व्यवसाय करायचा त्याला कुंभार म्हटलं जायचं. परंतु हे त्या काळामध्ये जाती जन्माशी निगडीत नव्हते. हे जन्माशी कधी निगडीत आले त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि बऱ्याच वेळेस आपण आपल्या पूर्वजांना बोट दाखवून मोकळे होतात की बाबा त्यांनी त्या जाती व्यवस्था निर्माण केल्यात. बरेचसे इतिहासकार पूर्वीच्या लोकांना नाव ठेवतात त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली. जाती व्यवस्था निर्माण झालेली नव्हती, ती नंतरच्या काळात सुरू झाली. त्याचा आपण पुढील भागामध्ये बघणारच आहोत आणि त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत की जात कधी निर्माण झाली, कोणी निर्माण केली, कोणासाठी निर्माण केली, कशासाठी निर्माण केली, त्यांचे राजनैतिक फायदे काय आहे आणि सगळ्यात मोठा फायदा कुठल्या लोकाला झाला. तर बंधू आणि भगिनींनो, माझ्या व्हिडिओला तुम्ही आवर्जून पहा, पुढील व्हिडिओची वाट पहा. मी तुमच्यासाठी अवश्य नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि ज्याच्यामुळे समाजामध्ये एकोपा राहील, समाज एकत्रित राहील, या दृष्टीनं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि भारतीय समाज भविष्याच्या दृष्टीने संघटित व्हावा या दृष्टीने मी हे व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा, आपल्या मित्रांना पाठवा, त्यांनाही सांगा. माझे मागील व्हिडिओसुद्धा भरपूर आहेत. काही सतीप्रथेवर आहे, सतीप्रथा कशा भारतामध्ये आल्या, कोणी सुरू केल्या, त्यांचे फायदे काय, त्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं त्यांनी ही प्रथा भारतावर का लादली, त्याचे सगळे माहिती मी तुम्हाला मागील सतीच्या 2 व्हिडिओमध्ये, आणखी एक व्हिडिओ मला सतीचा बनवायचा आहे, त्या व्हिडिओमध्ये 3ऱ्या भागामध्ये मी ही प्रथा केव्हापासून सुरू झाली ते तर मागील 2 व्हिडिओमध्ये सांगितलं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका 14 वर्षाच्या मुलीने त्याला प्रतिकार केला आणि समोरच्या राजाने आपल्याच सेवकाला तलवारीने छाटले. हा पण मुद्दा सांगणार आहे. आणि अवश्य माझे व्हिडिओ तुम्ही
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला सहकार्य करा, जेणेकरून मी आपल्याला आपल्या विखुरलेल्या इतिहासाची पाने एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करील, जेणेकरून आपला समाज संघटित होईल आणि हिंदू संस्कृती टिकेल. भविष्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहिलंच आहे बांगलादेशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली होती मागील काही महिन्यामध्ये. काही वर्षापूर्वी जम्मू काश्मीर या ठिकाणी सुद्धा आपल्या हिंदू बांधवावर कसे अत्याचार झाले, कसे हल्ले झाले, या सर्व गोष्टी आपण त्या ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. त्याच्यानंतर द काश्मीर फाईल हा चित्रपट आला, त्याच्यामध्ये सुद्धा ते घृणास्पद कृत्य कसे केले ते सुद्धा त्यात दाखवण्यात आलेले. तर तुम्हाला मी आवर्जून पुढल्या व्हिडिओमध्ये नवनवीन माहिती सांगेल, त्याचा प्रयत्न करेल आणि होईल तिथपर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीची, आपल्या इतिहासाची पाने एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे मी. आणि आता बरेचसे असे इतिहासकार आहेत, त्यांची नावं मला असं वाटतं की पडद्याच्या पाठीमागं ठेवलेली बरं आहेत, पण ते ओव्हरलोड झाल्यावर काय होतं, राहत नाही. पहा काय असतं, तो डॉक्टर अशोक राणा म्हणून आहे, तो प्रत्येक वेळेस जातीचा उल्लेख करतो आणि सांगतो की जातीपातीचं राजकारण देशामध्ये केल्या जातं आहे, पूर्वीपासून करण्यात आलेलं आहे. आता तो इतिहासकार आहे, संशोधक आहे, मूर्ती संशोधक आहे, त्यानंतर भरपूर त्याच्याकडं पदव्या आहेत. ते जे काय असेल ते, पण माझं म्हणणं आहे जे सत्य आहे सत्यच सांगायला पाहिजे. आपल्या ग्रंथामध्ये तो विचित्र प्रकारचा काहीतरी प्रयत्न चालू आहे. त्याला माझ्या मते राजकीय पैसा वगैरे भेटत असावा, जेणेकरून तो असले व्हिडिओ तयार करतो आहे. त्यांनी काही ते विश्वकर्मा प्रकाशन, जिजाई प्रकाशन अशामार्फत पुस्तके छापलेली आहेत आणि समाजामध्ये एक विकृत स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न पाहिजे तसा मला योग्य वाटत नाही. जरी इतिहासकार असला किंवा मूर्ती संशोधक असला किंवा जे काय असेल, पण खरी परिस्थिती काय आहे ती सांगायला काही हरकत नाही. ठीक आहे, तुम्हाला ग्रंथ नाही पटले, तुम्ही बाहेर ओरडून सांगायची गरज नाही ना. हां, त्याच्यात तंतोतंतच जर चुकीचं असेल तर मग ती गोष्ट मी पण मान्य करायला तयार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे, गावाचं मूळ दिलेलं आहे, कुठल्या गावामध्ये कुठली घटना घडली, किती अंतरावर घडली, त्या काळचं जे ग्रह नक्षत्र आहे त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. इसवी सन दिलेले नाहीत. पूर्वीच्या लोकांना माहीत होतं की यांच्यासारखे जन्माला येणार आहे, म्हणून त्या काळातल्या लोकांनी इसवी सन दिलेलं नाही. तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरवर, मोबाईलवर सर्च करा, रामाचा जन्म कधी झाला, कृष्णाचा जन्म कधी झाला. ग्रंथानुसार त्या ग्रंथामध्ये जसं वर्णन दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ग्रह तारे सेट करा. तुम्हाला त्या वेळची जन्माची वेळ, स्थिती, नक्षत्र, वार सर्व उपलब्ध होईल कॅम्प्युटरवर. किंवा गणपतीचं वर्णन केलेलं आहे, गणपती केव्हा जन्माला आला त्याचंसुद्धा वर्णन त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा माणूस म्हणतो आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, काहीच नाही. तर मग याच्या शरीरामध्ये कोण बोलतं आहे? माझ्या शरीरामध्ये कोण बोलतं आहे? तुम्ही ऐकता तुमच्या शरीरामध्ये कोण बोलतं आहे? आत्मा नाही तर कोण बोलतं आहे? मग अशी कोणती शक्ती आहे की जी तुमच्या शरीरामध्ये कार्य करते अदृश्यरित्या? हे समजून घ्यायला पाहिजे. काही सांगायचं आपलं भाकड कथा, त्याला काही अर्थ आहे का? पूर्वीच्या लोकांनी लिहून ठेवलेले आजचे ठिकाणं आक्रमणकारीने नेस्तनाबूत केल्यामुळे किंवा नावं बदलल्यामुळे पूर्वीची ठिकाणं आज इतिहासामध्ये सापडत नाहीत. ते आपलं दुर्दैव आहे. आपणच आपल्या ग्रंथाला जर नावं ठेवली, शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना. हा शोधायलाच तयार नाही, सरळ म्हणतो की हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहे.
तर अशांच्या माझं म्हणणं हे आहे की तुम्ही इतिहास वाचा, त्याचं चिंतन करा, मनन करा, ग्रंथ वाचा, ग्रंथाचं चिंतन करा, मनन करा, जेणेकरून तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होईल. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.